आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला पकडण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून 8,23,000चा मुद्देमाल मिळून आलाय. नंदुरबार जिल्ह्यात 15, अमरावती जिल्ह्यात 1 आणि गुजरात राज्यात 9 असे एकूण 25 गुन्हे या टोळीने केले असल्याची कबुली दिली आहे. या संशयित 2 आरोपींकडून 7 मोटरसायकल, रोख रक्कम आणि घरफोडीतील मुद्देमाल मिळून आलाय. या टोळीतील एक आरोपी अजून फरार असून त्याला अटक झाल्यानंतर अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यातील घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले. शहादा तालुक्यातील 7 मोटरसायकल चोरी आणि 8 घरफोडी अशा एकूण 15 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीतील 2 संशयित आरोपींना एलसीबीने अटक केली आहे. या आरोपींकडून मोटरसायकली, रोख रक्कम आणि घरफोडीतील मुद्देमाल असा तब्बल 8,23,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून आणखी एक आरोपी फरार आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील आरोपींनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारीच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला मोठे यश आलं असून या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा लागण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही दिवसापूर्वीपासून घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे रजिस्टर होत होते. त्या बाबतीमध्ये समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हेमंत पाटील यांना आदेशित केलेलं होतं. त्या अनुषंगाने 13 तारखेला 13/6/26 त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे खेतियापासून लोणखेडा पर्यंत असणाऱ्या रोडवर त्यांनी एक गाडीवर असलेल्या 2 संशयित इसमांना हटकलं आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या इसमांकडे असलेली जी मोटरसायकल आहे ती देखील शहादा पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर असलेल्या एका गुन्ह्यातील आहे, जी चोरीला गेलेली होती. त्या संशयित इसमांची नावं सुखराम कंगरसिंह वास्केल बघेल, वय 22 वर्ष, राहणार जाई, पोस्ट नरवाली आणि तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्य प्रदेश या ठिकाणचा राहणारा तो आहे. त्याच्याबरोबरचा इसम जो होता तो संजय सुमलसिंह वसुनिया, हा देखील 22 वर्षाचा आहे, बुराडियाचा राहणारा आहे, पोस्ट नरवाली, तालुका कुक्षी, जिल्हा धार. हे 2 मध्य प्रदेश मधले इसम संशयित असेल. त्यांच्याकडे इतर गुन्ह्यांच्या अनुषंगाने देखील चौकशी केली. त्यावेळी असं आढळलं की त्यांनी शहादा परिसरातून साधारणपणे 6 मोटरसायकल चोरी केलेल्या आहेत. एक जी निष्पन्न झाली आहे ती खेतिया पोलीस स्टेशनच्या हद्दीतली मोटरसायकल चोरी निष्पन्न झालेली आहे. टोटल त्यांच्याकडे 14 मोटरसायकल आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत, ज्या चोरीच्या आहेत. त्यापैकी 7 मोटरसायकलच्या बाबतीमध्ये आपल्याला तपास लागलेला आहे की त्या कुठल्या आहेत आणि त्या संदर्भातले कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत. इतर मोटरसायकलच्या बाबतीमध्ये चॅसी नंबर आणि इंजिन नंबर या बाबतीमध्ये थोडंसं अजूनही मॅच होत नसल्यामुळे आपण RTO कडे त्या बाबतीची माहिती मागितलेली आहे आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्या कुठल्या ठिकाणाहून चोरी झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण तपास करून त्याचा शोध लावू शकू. त्याचबरोबर त्यांच्याकडून घरफोडीचे देखील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 7 घरफोडीचे गुन्हे हे शहादा परिसरातील आहेत आणि 1 घरफोडीचा गुन्हा हा अमरावती शहर परिसरातला आहे. त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातली साधारणपणे 1,48,000 इतकी रक्कम आपण हस्तगत केलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही सोनं चोरीला गेलेलं आहे त्या बाबतीमध्ये अजून एक त्यांच्यातला फरार आरोपी आहे जो मिळून आलेला नाहीये. त्याच्याकडे तपास करणं बाकी आहे. तो मिळाल्यानंतर त्याच्याकडे त्या बाबतीतल्या इतर मुद्देमालाबाबत तपास करण्यात येईल. असं एकूण सदर आरोपींच्याकडून आपण 6,75,000च्या 14 मोटरसायकल आणि 1,48,000चा मुद्देमाल असं जप्त केलेला आहे. आणि त्यांचा जो इतर साथीदार आहे त्याचा शोध आपण आता सध्या सुरू ठेवलेला आहे आणि साथीदार मिळाल्यानंतर इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. थँक्यू.